नमस्कार. स्पंदन ज्योतिष कार्यालयामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण वास्तुविषयक अनेक व्हिडिओ आपण तयार करत आहोत जे सर्वांना मार्गदर्शन व्हावे. त्यातील अत्यंत महत्त्वाचा आजचा मुद्दा की आपण जे घर बांधतो, ज्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जातो ते आनंदासाठी जात असतो. मग या आनंदाच्या क्षणामध्ये आपल्या देवतांचा वाटा फार महत्त्वाचा सांगितलेला आहे. म्हणून देवांसाठी आपण काय करता येईल तर एक देवघर आपण आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करावी. हे देवघर शक्यतो ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा ईशान्येच्या समोर जो वायव्य कोपरा असेल अशा ठिकाणी विशेष स्थापना करण्यास हरकत नाही. देवघर हे कोणत्या स्वरूपात असावे तर देवघर हे विशेष करून लाकडाचं असेल तर उत्तम. त्यावरती सुंदर असे नक्षीकाम ज्यामध्ये सूर्य, चंद्र, त्याचप्रमाणे गजलक्ष्मी, काही कमळ असेल अशा पद्धतीने कोरीव काम असेल देवघर उत्तम. देवघर शक्यतो आपण पूजा करताना आपल्या बैठक घेतल्यानंतर बिंबीच्या देठाच्या वरती अशा पद्धतीने देवघर घ्यावं. समजा देवघर छोटा असेल तर त्याच्या खाली एखादा चौरंग किंवा पाट मांडण्यास हरकत नाही. हे देवघर मांडल्यानंतर त्यामध्ये 3 पायऱ्या विशेष असेल तर उत्तम. या पायऱ्यावरती जो पहिला आपलं देवता, कुलदेवता ज्यांच्याबद्दल आपल्याला श्रद्धास्थान आहे, ज्यामध्ये साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील किंवा दत्त महाराज ज्याबद्दल आपल्याला प्रेम आहे, जे आपल्या सदैव खंबीर पाठीशी उभे असतात, अशांचा एखादी फोटो किंवा प्रतिमा ठेवण्यास हरकत नाही. त्यानंतर लाल वस्त्र व जे व्यवसाय करतात अशा व्यक्तींनी आपल्या देवघरामध्ये पिवळसर वस्त्र टाकून त्यावरती देव मांडण्यास हरकत नाही. मग दुसऱ्या स्टेजवरती आपले सर्व चांदीचे टाक मांडण्यास हरकत नाही आणि त्याच्या खाली उजव्या हाताला गणपती, त्यापासून डाव्या क्रमाप्रमाणे मग त्यामध्ये बाळकृष्ण असेल, अन्नपूर्णा असेल जी तांदळाच्या वाटीमध्ये ठेवावी, तबकात ठेवावी, लक्ष्मी देवता असेल, शंख असेल आणि शंकराची मूर्ती. शंखाचा उतार आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील शिवशंकराच्या पिंडीचा उतार हा विशेष उत्तरेला असावा. आणि त्यानंतर आपल्या घरातील जे काही श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मीकारक यंत्र असतील, विविध यंत्र असतील ती आपण त्यानंतर खाली ठेवण्यास हरकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपण हे सर्व कर्म केल्यानंतर देवघरे कमीत कमी 5 ते 7 दिवसानंतर किंवा एकादशीच्या आदल्या दिवशी, दशमी असते त्या दिवशी स्वच्छ करण्यास हरकत नाही. देवघर जेवढं स्वच्छ तेवढ्या घरातील आपलं वातावरण उत्तम. मग सकाळच्या सत्रामध्ये तुपाचा दिवा आणि संध्याकाळी आपण तेलाचा दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना करण्यास हरकत नाही. धन्यवाद.